श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ चरित्रातील एक कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे चिमणीची गोष्ट. त्यापुढे आणखी एक कथा मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कथेचे नाव चिमणीची गोष्ट. चोळाप्पा धार्मिक अगर भोळसर नसून श्री समर्थांचे अमानुष्य बहुत चमत्कार पाहून त्याची श्री स्वामीचरणी भक्ती बसली होती. एके दिवशी महाराज फिरत फिरत गावाबाहेर रामाचे देवालय आहे तेथे गेले. देवालयाच्या जवळ लिंबाचे झाड आहे. त्याखाली महाराज बसले. बरोबर चोळाप्पा होता. सकाळचे 7 वाजण्याच्या सुमारास झाडावर एक चिमणी चिवचिव करीत बसली होती. ती जिकडे महाराजांनी पाहून आज्ञा केली, अगं, आम्ही गावात जाऊन येईपर्यंत येथेच राहा, येथून हलू नको, असे सांगून महाराज वाडी नावाचे एक कोसावर गाव आहे तेथे गेले. 12 वाजता महाराज वाडीहून लिंबाच्या झाडाखाली आले. चिमणी आज्ञेप्रमाणे तशीच बसली होती. तिला भूक लागली असेल, तुला भूक लागली असेल, आज जा, म्हणून महाराजांनी आज्ञा करताच चिमणी भुरकण उडून गेली. ही लीला पाहून चोळाप्पा आश्चर्याने चकित झाला. त्यास वाटले की पक्षीही महाराजांची आज्ञा मानतात, त्या अर्थी ते साक्षात ईश्वरी अवतार आहेत असे वारंवार वाटे. परंतु मायेचे पडळ डोळ्यावर येत असे. जो पावेतो चोळाप्पा घरची भांडी गहाण ठेवून महाराजास जेवू घाली. तो पावेतो महाराज कोठे दुसरीकडे न जाता त्याचे घरीच जेवीत. पुढे राजाची भक्ती बसून राजवाड्यातून नित्य महाराजांकरता व चोळाप्पाचे माणसांकरता शिधा येऊ लागला. तेव्हापासून महाराज चोळाप्पाकडे क्वचितच जेवत. नित्य गावात फिरून भक्तांचे घरी जेवीत. पुढे गावगणही फिरू लागले. प्रथम 2 महिने महाराजांनी चोळाप्पास अति त्रास देऊन त्याची कसोटी पाहिली. पुढे एके दिवशी महाराज एका कोसावर बसापूर म्हणून गाव आहे तेथे गेले. चोळाप्पाही बरोबर होता. महाराजांनी रागवून सांगितले की आम्ही संन्यासी, आमचे मागे तुम्ही लागू नये, घरी जाऊन प्रपंच करावा, असे सांगून महाराज झपाट्याने चालले. तो चोळाप्पा त्यांचा पिच्छा सोडीना. महाराजांनी मागे वळून शिव्या दिल्या व जाण्यास सांगितले, पण तो जाईना. त्याने हात जोडून महाराजांची प्रार्थना केली की महाराज, मी घरदार सोडीन, बायकोपोरे सोडीन, सर्वत्रांचा त्याग करीन, पण श्रींचे चरण सोडणार नाही. त्याची दृढ भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले व आपले पायातील खडाबा चोळाप्पाच्या अंगावर महाराजांनी फेकल्या. त्यांची पूजा करण्यास आज्ञा केली. चोळाप्पा भक्तीने पादुकांची पूजा करू लागला. पुढे गावातील आजारी, संबंधी, व्याधीग्रस्त वगैरे लोकांस चोळाप्पाचे घरी पादुका आहेत, त्याचे दर्शनाने व्याधी निरसन होईल असे दृष्टांत होऊ लागले व खुद्द महाराजांचीही आघात कीर्ती सर्वत्र पसरू लागली. पुढील कथा आहे आप्पासाहेब माने. अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांचा वास 20 ते 22 वर्षे झाला. या काळात 3 कारकिर्दी झाल्या. पहिली कारकीर्द चोळाप्पा, दुसरी राणीसाहेब व सुंदराबाई, तिसरी पंचाची. असो, विश्वासराव उर्फ आप्पासाहेब माने हे राजेसाहेबांचे मानकरी आहेत. त्यांची कन्या जमनाबाई लग्नास उपवर झाली, पण कोठे वर मिळेना. कन्या रूपाने अप्रतिम होती. आपल्या योग्यतेनुरूप व स्वरूपानुरूप वर कोठे मिळतो म्हणून माने यास मोठी चिंता लागली. एके दिवशी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून माने यांनी प्रार्थना केली की मुलीस चांगले स्थळ मिळत नाही, तर महाराजांनी कृपा करावी. महाराजांनी जबाब दिला की काळजी का करतोस, आम्ही 30 खंड्या नेमला आहे. माने यास अर्थ कळेना, पण समर्थांवर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईंचा विवाह झाला. तेव्हा महाराजांच्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळला. तीच आप्पासाहेबांची कन्या हल्ली बडोद्यास श्रीमंत जमनाबाईसाहेब आहेत.
पुढे आप्पासाहेब माने हे महाराजांचे पूर्ण भक्त बनले. महाराजांचीही त्याचवर पूर्ण कृपा होती. एक वेळ माने अक्कलकोटास पटवर्धन यांचे गणपतीचे देवळात राहिले असता प्रारब्ध योगाने त्यास विषमज्वर झाला. आप्पासाहेबांचा नित्य समर्थांचे दर्शनास जाण्याचा नियम असे. दुखण्यामुळे दर्शनास त्यांना जाता येईना. मनात श्री स्वामी समर्थांचे चरणांचे स्मरण माने करीत होते. भक्तवत्सल महाराज फिरत फिरत एक वेळ गणपतीच्या देवळात आले. माने अत्यवस्थ असून बेशुद्ध पडले होते. महाराजांनी त्यांच्या अंगावरून 3 वेळा पाय फिरवला. काही वेळ बसून ते निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून आप्पासाहेबांची दुखण्यास पूर्णपणे आराम पडून ते बरे झाले. ही कथा होती श्री स्वामी चरित्रातील आप्पासाहेब मानेंची. स्वामी चरित्रातील आपण कथा पाहत आहोत. मध्ये काही दिवस काही महिने हा व्हिडिओ बंद होता, म्हणजे स्वामी चरित्रातील कथा आपणापर्यंत मी पोहोचू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. मी आता पुन्हा आपल्यापुढे सर्व व्हिडिओ आणि कथा घेऊन येईल. पुढील व्हिडिओत लवकरच आपण वेगवेगळ्या कथा घेऊन येऊ. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल भक्ती सागर भाव याला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी व्हिडिओ कधी अपलोड केलेला आहे. धन्यवाद.